कोल्हापूरपासून ज्योतिबाच्या डोंगराकडे जाताना वाटेतच पांडवकालीन गुफा नावाचा एक फलक पाहायला मिळतो। त्यानंतरच्या कच्च्या रस्त्याने गेल्यावर या गुफा येतात। साधारणपणे इसवी सनच्या दुसऱ्या शतकात कोरलेल्या या गुफासमूहात एक चैत्यगृह आणि 4 विहार आहेत। या गुफांची अवस्था आज बरीच वाईट आहे। ज्या ज्वालामुखीजन्य खडकात या गुफा कोरलेल्या आहेत तो बराच ठिसूळ आहे। त्यामध्ये अनेक भेगा असून त्यातून बरेच झरेही वाहतात। त्यामुळे भिंत खांब यांच्यामध्ये अजून भेगा तयार होऊन त्याची पडझड होत आहे आणि पाण्याने दगडी झिजत आहेत। या गुफासमूहांमध्ये एक चैत्यगृह आणि 4 विहार आहेत। येथील चैत्यगृह चापाकृती आणि सपाट छपराचे आहे। ते 9.7 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद आणि 3.6 मीटर उंच आहे। चैत्यगृहात स्तंभ नाहीत। छतावर छत्र कोरले आहे। तुपांच्या मंडपाचा काही भाग तुटला आहे। चैत्यगृहाच्या बाहेर 2 स्तंभ असलेला एक वरांडा होता असेही दिसते। 2 स्तंभ आणि भिंतीमधील 2 अर्धस्तंभ आज अतिशय झिजलेल्या अवस्थेत आहेत। त्यामुळे त्यांची मूळ शैली कशी होती हे आज सांगता येत नाही। चैत्यगृहाच्या डावीकडचा विहार हा समूहातील सर्वात मोठा विहार आहे। त्यात एकूण 18 खोल्या केलेल्या दिसतात। विहाराच्या प्रत्येक भिंतीत 6 खोल्या कोरलेल्या दिसतात। तिन्ही भिंतींना लागून दगडी बाकी कोरलेले दिसतात। विहाराच्या मधोमध एक मोकळा चौकी आहे। या दगडी बाकांवर एकूण 14 खांबही कोरलेले होते असे आजचे त्यांच्या अवस्थेवरून वाटते। या खोल्यांमध्ये दगडी बाके नाहीत। या विहारातील खांब साधे सरळ पण अष्टकोनी आहेत। अशा प्रकारची रचना असलेला दुसरा विहार महाराष्ट्रात नाही। विहाराच्या पुढे एक वरांडा होता आणि त्यात 6 खांब होते। या सर्व मुखदर्शनाची आज पडझड झालेली आहे। त्यामुळे त्याचे मूळ रूप त्यावरील नक्षीकाम कसे होते समजणे अवघड आहे। या विहाराच्या डाव्या बाजूला सुद्धा 2 लहान पण स्वतंत्र विहाराचे अवशेष पाहायला मिळतात आणि त्यामधील भिंती पडल्यामुळे त्यांचे नेमके स्वरूप लक्षात येत नाही। या विहारांमधून खूप पाणी झिरपून येत असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासाठी काही भाग खोदून त्याला रस्ता करून दिलेला दिसतो। चैत्यगृहाच्या उजवीकडेही एका लहान विहाराचे अवशेष पाहायला मिळतात। त्यामध्ये चैत्यगृहाच्या लगतच्या विहिरीच्या 4 खोल्या होत्या हे दिसते। 4ही खोल्यांना जोडणारा एक वरांडाही दिसतो। तसेच वरांड्यात जाण्यासाठी पायऱ्याही कोरल्या होत्या हे दिसते। या विहाराच्या पलीकडे तसेच चैत्यगृहाच्या डावीकडच्या विहाराच्या बाहेर पाण्याची टाकी कोरलेली दिसतात। यावरून पावसाळा नसतानाही या ठिकाणी भिक्षूंचे वास्तव्य असावे असे दिसते। तसेच गौतम बुद्धांचे मानवी रूपात अंकन दिसत नाही। विहाराच्या बायांगावर नक्षीकामाचा अभाव दिसतो। अभ्यासकांनी या समूहाचा काळ इसवी सन 3रे शतक असा ठरवलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो।